मी काय सांगते ते ऐकून तरी घ्या। मी तुम्हाला दोन ऑप्शन्स देतो, आयदर चेक द्या किंवा त्या विक्रमादित्यला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर आतापर्यंत आम्ही कंपनीच्या बाहेर धरणं धरत होतो, आता मालकाच्या घरात घुसून बसू। चला रे चला। भिंगाड साहेब अहो, आई माझं ट्रेनिंग संपलंय आणि मी उद्या परत येतेय। बरं ये आई, मी उद्या परत येतेय। ठीक आहे ये, काय तुला आनंद नाही झाला मी परत येते त्याचा? युनियनचा डिसिजन मी तुम्हाला मगाशीच सांगितलेला आहे। हात सोडते, पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते प्लीज। देवयानी ते पहा, आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला पैसे द्यायला जमत नसेल तर विक्रमादित्य यांना आमच्याकडून हजर करा। आणि पुन्हा पुन्हा मला तेच सांगायला लावू नका। देवयानी, जे कामगार या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे। मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमी कामगारांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आहोत। विक्रमादित्य जरी महालात राहत नसले तरी ते एकटे आहेत असा गैरसमज झालाय तुमचा। आम्ही आदित्य राजांच्या आणि देवयानीच्या पाठीशी ठाम उभे आहोत। आता राहता राहिला प्रश्न तुमच्या आर्थिक मदतीचा। देवयानीने तुम्हाला जी आर्थिक मदत द्यायची कबूल केली आहे ना, त्याच्या दुप्पट मदत आम्ही तुम्हाला देणार आहोत। या फाईलमध्ये शेअर ट्रान्सफरचे फॉर्म्स आहेत, त्यावर आत्ता ज्यांच्या नावावरती शेअर्स आहेत त्या मालकांच्या सह्या आहेत। तुम्ही पेमेंट केलं की शेअर्स तुमच्या नावावरती ट्रान्सफर होऊन जातील। दॅट्स ग्रेट बरोबर। थँक्स बरोबर। थँक्स कशाला, आम्हाला लक्षात ठेवा म्हणजे झालं। अभिलाषा, अगं साक्षी ट्रेनिंग संपून घरी परत येते, ही आनंदाची गोष्ट नाहीये आहे ना। मग असं करा, उद्या तिच्या स्वागतासाठी ढोल ताशे मागवा, तोरणं बांधा, घर सजवा। पोटची पोरगी गायब झाली म्हणून काय झालं, साक्षी येते ना, तिचा सोहळा करायलाच हवा। आम्ही जे काही केलंय ना ते फक्त आदित्य राजेंसाठी। बाहेर व्हायचं, मला काही ऐकायचं नाहीये। आयशा प्लीज शट अप, आयशा लिसन टू मी। मी आधीच हे करायला हवं होतं। गेट आउट ऑफ माय हाऊस केटी। काय गरज होती ते येण्याची? केटी, हे घर आपण श्वेतासाठी। यापुढे श्रावणीला त्रास दिलास ना तर खबरदार। श्रावणी एनी कॉस्ट या घरात राहणार नाही। आउट, गेट आउट। अरे यू गेट आउट। रणवीर राजेंना जर असा रिवेंज घ्यायचा होता तर ते इनोसेंट कामगार लोकांचा जीव घेण्याचं काय गरज होतं? दुसरं पॉसिबिलिटी होतं ना त्यांच्याकडे। नाही विक्रम साहेब, हे ऍक्सिडेंट झालं तर खूप लोकांचं जीव गेलं, नुकसान जे झालं ते भरवून देणं आपल्यासाठी छोटूक फुटूक गोष्ट आहे हो। पर जे लोक मेले त्यांना रिस्पॉन्सिबल तुमचं नाव असं सगळं बोलायला लागले, याचं मला वाईट वाटतं। शेवट जर खरं असेल लिंगम असेल तर रणवीर राजांची यातून सुटका नाही। त्यांना हे प्रकरण खूप महागाचं आहे। तुम्ही त्यांचं काळजी करू नका, तुम्ही तुमचं काळजी करा। काय काही हेल्प लागलं तर आम्हाला फोन करा। ठेवतो फोन, बाय। 1% सांगतो बघा, हे जे ऍक्सिडेंट झाला त्याला रिस्पॉन्सिबल माणूस म्हणजे रणवीर राजे शिर्केचा।